आज आहे ना गावाकडून कैऱ्या आणल्या होत्या. कैऱ्या बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे आहे. आणि मग मी त्याच्यातल्या 2 कैऱ्या घेतल्या, स्वच्छ पुसून घेतल्या आणि त्यांची सालटी काढायला घेतली. पण सालटे इतके जाड होते की निघतच नव्हते, कारण आता कैऱ्या निब्बर झालेल्या आहेत. पण किती मोठे प्रयत्नाने मी सालटे काढले त्याचे. सालटे काढल्यानंतर मग एक किसणी घेतली आणि किसायला लागले. पण किसतानासुद्धा मला इतका जड जात होते, कारण खूप निब्बर कैरी झालेली आहे. आता त्याचा आंबा तयार होईल एखाद्या वेळेस. त्यामुळे किसतानासुद्धा इतकं पूर्ण घाम आला होता. म्हणून मी एकच कैरी किसली आणि एक कैरी तशीच राहून दिली. मग त्या कैरी किसून झाल्यानंतर एक कैरी फ्रीजमध्ये गूळ घेतला 1 वाटीभर एका कैरीपुरता. 1 वाटीभर गूळ घेतला आणि कढई घेतली. त्यामध्ये ते दोन्ही मिश्रण हलवू लागले दमादमानं. आणि गूळ जसं जसं वितळायला लागला तसं तसं ते पाक जसं तयार व्हायला लागला तसं तसं ती कैरी पण परतायला लागली. आणि शेवटपर्यंत बघा तुम्ही, इतके छान आपला गूळ आंबा तयार झालेला आहे पोळीसोबत खाण्यासाठी. कैरी तशी इतकी आंबट नाही आहे, पण काही कैऱ्या आंबट असतात. पण आमच्या कैऱ्या खूप गोड आहे, तरीसुद्धा हा गूळ आंबा एकदम भाजी पोळीसोबत खायला छान लागतो. आणि 7 ते 8 दिवस तर सहजच टिकू शकतो. आपलं कैरी कशी वायाला जाते कापून ठेवून. पण हा गूळ आंबा जर केला तर लहान मुलं वगैरे सगळेच आवडीने खातात. त्यामध्ये मी 1 चिमूटभर काळे मीठ घातलेलं आहे आणि टेस्ट करून बघितलं तर एकदम छान असा आपला गूळ आंबा तयार झालेला आहे. तर ज्यांच्याकडे कैऱ्या असतील त्यांनी रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते सांगा. चला तर मग आता सध्या कैरीचे दिवस आहे, तोपर्यंत बनवूया गूळ आंबा.